नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वेल्थ मॅनेजमेंटचा आत्मा फायनान्शियल गोल सेटिंग. आपल्या समाजामध्ये अनेक लोकांच्या तोंडी एक वाक्य दिसतं की आमच्या घरामध्ये पैसे खूप येतात हो, पण पैसा टिकत नाही. आता पैसा आपण खर्च केल्याशिवाय खर्च होणार आहे का? पण एक कॉमन वाक्य आहे. मग समोरचा पण हो म्हणतो. जसं लाईटचं बिल किंवा विजेचं बिल खूप येतं, म्हणजे आपणच AC लावायचा, आपणच सगळ्या सुविधा वापरायच्या आणि मग बिल येणारच ना. तर तसं एखाद्या माणसाला पैसे खूप येतात आणि खर्च खूप होतो असं वाटतं. याचा अर्थ त्याला कळत असतं की माझ्याकडनं खर्च खूप होतो आहे, पण त्याच्यावर अंकुश नसतो, कंट्रोल नसतो, किंवा नक्की फायनान्शियल गोल सेटिंग कसं करायचं, फायनान्शियल प्लॅनिंग कसं करायचं हे माहिती नसतं आणि म्हणून सगळे प्रश्न उद्भवतात. तर पहिल्यांदा प्रश्न आपण असा घेऊया की फायनान्शियल गोल सेटिंग म्हणजे नक्की काय. तर भविष्य काळामध्ये कुठल्या गरजा आपल्यासमोर असतील आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी किती पैशांची गरज लागेल याचा मुद्देसूद विचार म्हणजे फायनान्शियल गोल सेटिंग. म्हणजे आत्ताचं तुमचं वय अजून 10, 15, 20 किंवा 25, 30 वर्षांनी, 40 वर्षांनी, म्हणजे तुमचं वय अधिक एक जनरल आपण कॅल्क्युलेशन करूया. भविष्यामध्ये किती पैशांची गरज तुम्हाला लागेल, ते पैसे कुठनं उपलब्ध होतील आणि तुम्ही एकंदरीत तुमच्या पैशांचं व्यवस्थापन कशा प्रकारे करताय या सगळ्याबद्दलचा लेखाजोखा कागदावरती मांडणं आणि आपली उद्दिष्ट ठरवणं म्हणजे थोडक्यामध्ये फायनान्शियल गोल सेटिंग. आता फायनान्शियल गोल सेटिंग कशासाठी करायचं? तर बरेच लोक म्हणतील की आम्ही याच्या अगोदर कधी केलं नाही, काय त्याची गरज आहे. तिथे प्रश्न असा येतो की फायनान्शियल गोल्स ठरवताना आपलं उत्पन्न किती आणि खर्च किती, म्हणजे सध्या महिन्याला आपल्या कुटुंबाला किती पैसे मिळतात आणि किती पैसे खर्च होतात. महागाईचा वाढता दर पाहिला तर भविष्यामध्ये महिन्याला किती पैसे आपल्याला लागतील आणि आपलं उत्पन्न कसं असेल. कदाचित रिटायरमेंटनंतर उत्पन्न कमी झालेलं असेल आणि खर्च वाढलेले असतील. म्हणून सध्याच्या गरजा आणि सध्याचं उत्पन्न याचं गणित मांडायचं. भविष्य काळामध्ये किती गरजा असतील आणि किती उत्पन्न असेल याचं गणित मांडायचं आणि त्यातनं मग फायनान्शियल गोल सेटिंगचं कन्सेप्ट आपल्याला समजत जाते. उदाहरणार्थ लोक काय करतात की ज्यावेळेला पैसे बक्कळ मिळत असतात त्याला रेकलेस एक्सपेंडिचर म्हणतात, म्हणजे वाटेल तसे पैसे उधळणं असा प्रकार करतात. आवश्यकता नसताना खूप भारी मोबाईल फोन घ्यायचा, किंवा नोकरदार व्यक्तींच्या मनामध्ये एक संकल्पना नेहमीची असते की घरामध्ये पैसे गुंतवले की त्याच्यामध्ये टॅक्स बेनिफिट मिळतो. हे स्वतःच ठरवतात आणि मग मुंबई किंवा उपनगरात राहणारे लोक पुण्याला, नाशिकला, कोकणामध्ये कुठेतरी घर घेतात आणि वर्षभरामध्ये 5 वेळेला पण तिथे जात नाहीत. तर अशा काहीतरी इन्व्हेस्टमेंट्स करणं किंवा अनावश्यक काही गरज नसताना खूप भारी गाडी विकत घ्यायची, खूप महागड्या वस्तू घ्यायच्या किंवा विनाकारण सोन्याचे दागिने घ्यायचे, एकदम गरज नसताना काहीतरी खर्च करायचे आणि गरजेच्या वेळेला म्हणायचं आता माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि मग ते वाक्य वापरायचं की आमच्या घरात पैसा खूप येतो पण टिकत नाही. त्याच्या पाठचं कारण असं असतं की फायनान्शियल प्लॅनिंग आणि फायनान्शियल गोल सेटिंग ही संकल्पना लोकांना नीट समजलेलीच नसते. आता प्रत्येक व्यक्तीला 2 प्रकारची गोल्स म्हणजे ऑब्जेक्टिव्स किंवा उद्दिष्ट ही असतातच. ती आपण डिवाईड करू शकतो शॉर्ट टर्म गोल्स आणि लाँग टर्म गोल्स. म्हणजे कमी काळाकरता असलेली आर्थिक उद्दिष्ट आणि जास्त काळाकरता असलेली आर्थिक उद्दिष्ट. मग वय किती जरी असलं तरी एकदम 1-1.5 वर्षामध्ये, 6 महिन्यामध्ये कुठले खर्च येऊ शकतात त्या संबंधितली उद्दिष्ट म्हणजे शॉर्ट टर्म गोल्स, आणि 5, 10, 15, 20 वर्षांच्या कालावधीकरता समोर असलेली काही उद्दिष्ट म्हणजे लाँग टर्म गोल्स. मग आता आपल्यासमोर प्रश्न असा असतो की गोल सेटिंगचं यश कशावर अवलंबून असतं. आता गोल सेटिंग मुळामध्ये तुम्हाला समजलेलं आहे. तर वास्तवतावादी म्हणजे रिॲलिस्टिक गोल्स ठरवणं हे सगळ्यात पहिले महत्त्वाचं असतं. त्याचा सतत फॉलोअप करावा लागतो. म्हणजे एकदा गोल्स किंवा उद्दिष्ट ठरवली आणि विसरून गेलं असं चालत नाही. दर 3 महिन्यांनी, दर 6 महिन्यांनी की आपलं फायनान्शियल किंवा आर्थिक उद्दिष्ट काय आहे, त्याकरता आपण कशा प्रकारचं आर्थिक नियोजन करतो आहे, किती पैसे खर्च करतो, किती साठवतो, त्या गोलकरता किती पैसे आपण देऊ केलेले आहेत, हे सिस्टमॅटिकली त्याचा विचार करायला लागतो, त्याचा रिव्ह्यू करायला लागतो, त्याचा फॉलोअप करायला लागतो आणि त्याच्या यशाचा आणि ते योग्य वेळेमध्ये पूर्ण होतंय की नाही याचा अंदाज घेऊन मग पुढची गोल्स कशी अचीव होतील याचा सिस्टमॅटिकली विचार करायला लागतो. आणि यातलं काहीच न केल्यामुळे मग लोक म्हणतात
की आमच्याकडे पैसे टिकत नाहीत. मग कुटुंबाचं गोल सेटिंग करायला हवं, हा पुढचा मुद्दा येतो. घरामध्ये 1, 2 किंवा 3 किंवा 4 लोक जे काय असतील ते जर सगळे पैसे मिळवत असतील किंवा समजा एकच व्यक्ती पैसे मिळवत असेल आणि बाकी डिपेंडंट असतील, तर याचा अर्थ असा होत नाही की मिळवत्या किंवा करत्या व्यक्तीने फायनान्शियल गोल सेटिंग करायचं असतं. पती पत्नी मुलं किंवा घरामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील तर ते सगळ्यांनी एकत्र बसून गोल सेटिंग करायचं असतं. आणि कुटुंबाचं ध्येय जर एकाच दिशेने जात असेल, जर गोल सेटिंगमध्ये सगळे सहभागी असतील, तर त्या गोल सेटिंगच्या कार्यक्रमामध्ये, त्या कामामध्ये संपूर्ण कुटुंबाला यश मिळतं. आता एकत्र गोल सेटिंग जर केलं, सगळ्यांनी एका ठिकाणी बसून विचारविनिमय करून गोल सेटिंग केलं आणि प्रत्येक वेळेला रिव्ह्यू घेताना जर कुटुंबातले सगळे लोक एकत्र असतील, तर ते गोल सेटिंग योग्य होतं. म्हणजे पती पत्नी मुलं घरातले ज्येष्ठ नागरिक यांनी एकत्र बसून गोल सेटिंग करावं, त्याचा रिव्ह्यू करावा आणि प्रत्येकाने आपली भूमिका, आपलं उत्पन्न, आपला खर्च, मौज मजा, बचत, अडीअडचणीला लागणारे पैसे या सगळ्याचा अंदाज घेऊन हा रिव्ह्यू सातत्याने दर 3 किंवा 6 महिन्यांनी जर घेत राहिलं, तर गोल सेटिंग अगदी योग्य होतं. कारण आपल्याला कळतं की आपण नक्की किती पैसे मिळवतो आणि किती पैसे खर्च करतो. आता बहुतेक लोकांना 3 प्रकारची गोल्स ही समोर असायला हवीत असं वाटतं. ते बरोबर आहे. आता ही 3 प्रकारची गोल्स कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात, तर पहिलं येतं शॉर्ट टर्म गोल. म्हणजे 6-8 महिने किंवा वर्षभरामध्ये कुठले खर्च माझ्यासमोर आहेत याचा मला अंदाज पाहिजे. म्हणजे समजा मला मोबाईल खराब झाला म्हणून नवीन मोबाईल घ्यायचा आहे किंवा घरामध्ये एखादी वस्तू दुरुस्त करायची आहे, नवा TV घ्यायचा आहे, वॉशिंग मशीन घ्यायचं आहे किंवा मुलांची शाळा कॉलेजची वार्षिक फी भरायची आहे, क्लासेसची फी समजा भरायची आहे, एखादी लहान ट्रिप करायची आहे. तर ही झाली शॉर्ट टर्म गोल्स. म्हणजे पुढच्या 6 महिन्यामध्ये, पुढच्या 8 महिन्यामध्ये, फार तर पुढच्या वर्षभरामध्ये कुठले खर्च, म्हणजे नेहमीचे खर्च बाजूला ठेवायचे, दुधाचं बिल, किराणा मालाचं बिल किंवा ही जे काही जनरल सोसायटी चार्जेस किंवा भाड्याचं घर असेल तर भाडं, लाईटचं बिल, हे सगळं त्याच्यामध्ये घ्यायचं नाही. तर त्याच्यापेक्षा वेगळे 6-8 महिन्यामध्ये उद्भवू शकतील असे खर्च म्हणजे शॉर्ट टर्म गोल्स. आता मिड टर्म गोल्स म्हणजे काय? 2 ते 5 वर्ष या काळामध्ये माझ्यासमोर कुठले खर्च असतील. म्हणजे समजा मी 2 व्हीलर वापरत असेल आणि ती जर खराब झाली असेल किंवा ती मला एक 3-4-5 वर्षांनी बदलायची आहे, तर पहिली 2 व्हीलर विकल्यानंतर जी रिसेल व्हॅल्यू येईल, समजा ती मी पुढच्या 2 व्हीलर करता टोकन म्हणून दिली, बाकीचं लोन घेतलं किंवा मला लोन घ्यायचं नाही आहे, तर मला किती पैसे लागतील. समजा कार वापरणाऱ्या व्यक्तीला कार घ्यायची आहे, घरामध्ये काही मेंटेनन्स किंवा जनरल काही रिपेअरिंग करायचं आहे, जर बिझनेस असेल, ऑफिसमध्ये काही रंगरंगोटी किंवा थोडंफार काही रिपेअरिंग करायचं आहे, आर्थिक परिस्थिती समजा चांगली असेल, पैसे खर्च करणं समजत असेल आणि तशी प्रवृत्ती पण असेल, तर फॉरेन टूर्ससुद्धा 1-2 वर्षांनी किंवा 1-2 वर्षांनी जर होत असतील, त्यासुद्धा मिड टर्म गोल्समध्ये येत असतात. आणि लॉंग टर्म गोल्स म्हणजे काय, की समजा एखाद्या व्यक्तीचं वय 40च्या आसपास आहे, तर 60 नंतर म्हणजे 20-25 वर्षांनंतर समोर असणारी उद्दिष्ट म्हणजे लॉंग टर्म गोल्स. म्हणजे त्याच्यामध्ये रिटायरमेंट प्लॅनिंग येतं की आज समजा आपण पैसे मिळवतोय, तर 20 वर्षांनंतर माझी आर्थिक परिस्थिती कशी असेल याचा अंदाज घेणं म्हणजे लॉंग टर्म गोल्स. मग पैसे जर समजा उत्तम असतील आणि आलिशान गाडी घ्यायची असेल, एखाद्या माणसाकडे भरपूर पैसे आहेत, थंड हवेच्या ठिकाणी एखादा व्हिला, मोठा बंगला घ्यायचा असेल, संपूर्ण घराचं पूर्णपणे रिनोव्हेशन करायचं असेल, तर ह्या गोष्टीसुद्धा लॉंग टर्म गोल्समध्ये येऊ शकतात. कारण ते दर 6-8 महिन्यांनी 2-3 वर्षांनी होत नसतात, केव्हा तरी 10 वर्षांनी होतात. त्यामुळे त्याला लॉंग टर्म गोल्समध्ये घेतलं जातं. कधी कधी लहान मुलं असतील तर त्यांचं उच्च शिक्षण कसं आपल्याला करायचं आहे किंवा आजारपणासाठी कुठून पैसे उपलब्ध होतील, या लॉंग टर्म गोल्समध्ये गोष्टी येतात. ह्याला काही अशी डेफिनेशन नाही आहे. प्रत्येक माणसाचं वय, त्याचं उत्पन्न, त्याला खर्च किती करावा लागतो दर महिन्याला किंवा खर्च करण्याची त्याची कपॅसिटी, मानसिक आणि आर्थिक कपॅसिटी, हे सगळं गणित व्यक्तीनुसार बदलतं. पण ढोबळमानाने असे शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म प्रकारचे गोल्स प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये येतात. मग गोल सेटिंग करताना कुठल्या गोष्टीवरती भर दिला पाहिजे, तर सगळ्यात पहिला मुद्दा येतो इमर्जन्सी फंड. म्हणजे अचानक समजा कोणाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायची वेळ आली, काहीतरी मोठा खर्च समोर आला, तर इमर्जन्सीला पैसे कुठनं आणायचे, ते म्हणजे इमर्जन्सी फंड. दुसरं येतं, समजा एखाद्या माणसाला आहे ते घर विकायचे,
ते लहान आहे किंवा वेगळ्या कुठल्या ठिकाणी घर घ्यायचं आहे किंवा अजून कुठे उपनगरात राहत असेल आणि त्याला ठाण्यात जायचं आहे, मुंबईत जायचं आहे किंवा पुण्यामध्ये एखाद्या ठिकाणी तो राहत असेल, त्याला अजून चांगल्या ठिकाणी घर घ्यायचं आहे किंवा अन्य तुम्ही कुठेही राहत असाल आणि कुठेही अजून बेटर ठिकाणी तुम्हाला घर घ्यायचं आहे किंवा ॲडिशनल घर घ्यायचं आहे, काही तुमची कॅल्क्युलेशन्स आहेत, तर त्याच्याकरता पैसे कुठनं येतील ना द ड्रीम व्हेकेशन. आजकाल प्रत्येक माणसाला असं वाटतं की केव्हा तरी एक 6-8 महिन्यांनी वर्षभरातनं परवडेल तसं ज्या ठिकाणी मला परवडू शकतं, शक्य होऊ शकतं तिथे ट्रिपला जावं. तर त्या ड्रीम व्हेकेशन करता अचानक पैसे कुठनं आणायचे त्याकरता सुद्धा गोल असू शकतं. मुलांच्या शिक्षणाकरता पैसे लागतातच, कारण जर समजा नुसतं ग्रॅज्युएशन जरी म्हटलं तरी ठराविक पैसे लागतात आणि उच्च शिक्षणाकरता अजून पैसे लागतात. हे जर मेडिकलचं इंजिनिअरिंगचं शिक्षण असेल किंवा परदेशात जाऊन शिकायचं असेल तर खूपच पैसे लागतात. मग अचानक धावाधाव करण्यापेक्षा त्याकरता गोल सेटिंग असायला हवं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हल्लीच्या जगामध्ये लोक त्यांच्या अपत्यांवरती अवलंबून राहत नाहीत. त्यांना आपल्या मुलाला किंवा मुलीला पैसे मागणं हे ठीक वाटत नाही. त्यांच्या जीवावर, त्यांच्या मदतीवर जगणं हे त्यांना योग्य वाटत नाही. आता योग्य की अयोग्य हा विषय वेगळा आहे, पण लोक असा विचार करतात की मी माझ्या घरात माझ्या पैशांनी मला जसं वाटतं तसं राहीन. मग तसं राहण्यासाठी पैसे आणायचे कुठून? म्हणजे रिटायरमेंट फंड क्रिएट करणं हे सुद्धा गोल सेटिंगचा एक भाग असू शकतं. मग याची प्रत्यक्ष प्रक्रिया कशी सुरू होते? तर एकदा वर दिलेले गोल्स समजले, आपल्या मनाने स्वीकारले की गोल सेटिंगची प्रक्रिया मनामध्ये आणि प्रत्यक्ष सुरू होते. म्हणजे किती पैसे लागतील, मला माझ्या गोल्स करता किती पैसे लागतील आणि ते कसे उपलब्ध होतील ह्याची क्लॅरिटी मनामध्ये येते आणि अनावश्यक खर्च कमी होतात. म्हणजे समजा एखाद्या माणसाने भावनिकदृष्ट्या वाटेल तशा इन्शुरन्सच्या पॉलिसी घेतल्या असतील, त्या नॉन प्रॉफिट असतील किंवा एंडोमेंट पॉलिसी असतील आणि वर्षानुवर्ष तो प्रीमियम भरत असेल, तर त्याला गोल सेटिंग केल्यानंतर आणि प्रॉपर ॲडवायझरकडनं गायडन्स मिळाल्यावरती साक्षात्कार होतो की मी उगीचच हे पैसे भरतोय आणि मला मिळणारी रक्कम ही खूप छोटी असेल. कारण त्याला विसरून जायला झालेलं असतं किंवा समजतच नसतं इन्शुरन्स इज फॉर प्रोटेक्शन नॉट फॉर प्रॉफिट. पण भारतीय लोकांना समजतच नाही, ते इन्शुरन्सकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून बघतात. आणि फार काही नॉलेज नसलेले, बऱ्याच वेळेला अशिक्षित म्हणावं लागेल, असे इन्शुरन्स एजंट्स त्यांना वाटेल त्या पॉलिसी विकतात. आपल्याला कोणावर टीका करायची नाही आहे, पण हे सत्य आहे. त्यामुळे लोक भावनेच्या आहारी जाऊन वाटेल तिकडे इन्व्हेस्टमेंट करतात आणि कायमची लायबिलिटी गळ्यामध्ये घेऊन बसतात. आणि मग तेव्हा त्यांना कळतं की ह्यात आपण जे पैसे घालवतोय ते मला काही रिटर्न मिळणार नाही आहेत. असं एक एक समजायला लागतं की मी अनवॉन्टेडली कुठे कुठे खर्च करतो, कसे पैसे मला वाचवता येतील. गोल सेटिंग झालं की पैशांची गरज वाटायला लागते आणि मग फायनान्शियल क्लॅरिटी यायला लागते. नंतर महत्त्वाचा मुद्दा येतो, गोल कसं पूर्ण करावं, गोल कसं असावं आणि ते पूर्ण कसं करावं. तर एक एक गोल वेगळं वेगळं लक्षात घ्यायला हवं. त्यासाठी किती रक्कम आपण कशा प्रकारे देऊ शकतो, कशी उपलब्ध करू शकतो याचा विचार करायला हवा. हे सगळं करत असताना स्वतःबद्दलच, स्वतःच्या उत्पन्नाबद्दल, स्वतःच्या खर्चांबद्दल आणि स्वतःच्या इन्व्हेस्टमेंट्सबद्दल एक वेगळं डायमेन्शन, वेगळा विचार स्वतःलाच कळायला लागतो. ज्ञानप्राप्ती केल्यासारखं वाटतं की अरे बापरे, मला एवढे पैसे मिळतात आणि मी असे वाया घालवतो. किंवा जर समजा माझ्यासमोर काही इमर्जन्सी आली तर मी पैसे कुठनं आणणार, हे सगळं समजायला लागतं. म्हणजे समजा उदाहरणार्थ मला उद्या पेन्शन मिळणार आहे की नाही, आहे तर मी काय करायला हवं, नाही तर माझ्याकडे काय ऑप्शन असला पाहिजे, माझ्या निवृत्तीला अजून किती वर्ष आहेत, किंवा दर महिन्याला मला किती पैसे लागतील किंवा ते कुठनं येतील. या सगळ्या गोष्टी गोल सेटिंग एकदा सुरू केलं की माणसाला क्लिअर होत जातात. नंतर समजा एखाद्या व्यक्तीने म्युच्युअल फंड्समध्ये SIP सुरू केलं असेल, समजा त्याचं वय आपण 30-35 किंवा 40 समजूया आणि तो 58 किंवा 60 वर्षांपर्यंत म्युच्युअल फंड्समध्ये पैसे गुंतवणार असेल SIPद्वारे, त्याला रेग्युलर दर महिन्याला ठराविक पैसे गुंतवायचे आहेत. आणि निवृत्तीच्या पॉईंटला त्याने ते SIP बंद केलं. जो साठलेला कॉर्पस आहे त्यातनं त्याने सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन SWPद्वारा पैसे काढायला सुरुवात केली. तर तो किती कॉर्पस झाला पाहिजे, म्हणजे किती कॉर्पस माझ्याकडे असेल, कॉर्पस म्हणजे एकंदर जमा झालेला फंड.
तर तो मला पुढची किती वर्ष पुरेल, मी किती विड्रॉवल करत जाईन, ह्याचं गणित गोल सेटिंग करताना अगोदरच करायचं असतं. मग आता रिटायरमेंट प्लॅनिंग हा सगळ्यात गोल सेटिंगमधला महत्त्वाचा मुद्दा येतो. ज्यांना ज्यांना गोल सेटिंग समजतं ते सगळे लोक याच मुद्द्यामुळे खूप विवंचनेमध्ये असतात, चिंतित असतात किंवा त्यांना काळजी असते. याचं कारण असं असतं, दोन गोष्टी येतात की रिटायरमेंट कधी आहे, म्हणजे 58व्या वर्षी किंवा 60व्या वर्षी रिटायरमेंट होणार असेल तर माझं आत्ताचं वय किती आणि रिटायरमेंटला किती वर्ष आहेत, किंवा अगोदर मला रिटायरमेंट घ्यायची आहे का. आता बिझनेसमॅन लोक म्हणतील की आम्हाला रिटायरमेंट नसते, आम्ही कितीही वर्ष काम करू शकतो. पण बऱ्याच वेळा लोक ठराविक पॉईंटनंतर स्वतःहून व्यवसायामधनं निवृत्ती घेतात. मग ती वेळ किंवा ते वय कोणतं असेल, माझं आत्ताचं वय किती, मध्ये किती वर्ष माझ्या हातामध्ये आहेत, ह्या सगळ्या गोष्टी रिटायरमेंट प्लॅनिंगमध्ये लक्षात घ्यायच्या असतात. नंतर प्रायोरिटीज काय आहेत. आता एक लक्षात घ्या, रिटायरमेंट प्लॅनिंग वगैरे सगळं आपण बघतोय प्रायोरिटीज. लाईफस्टाईल पण महत्त्वाची आहे की तुम्ही दर महिन्याला किती खर्च करता, की एखाद्या व्यक्तीला ठराविक रक्कम एकदम तुटपुंजी वाटते तर दुसऱ्या व्यक्तीला ती खूपच जास्त वाटते. तसंच तुमच्या प्रायोरिटी कुठल्या आहेत, म्हणजे प्रत्येक गोलचं प्राधान्य किती आहे. समजा तुमच्याकडे 5 किंवा 6 गोल्स आहेत, त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं गोल कुठलं, त्यानुसार तुमच्या गोल सेटिंगची रचना केली जाते. उदाहरणार्थ 40च्या व्यक्तीला रिटायरमेंट दूर असतं, चांगली 18-20 वर्ष त्याच्यासमोर असतात, पण नवीन गाडी घ्यायची आहे, फॉरेन टूर करायची आहे किंवा व्यवसाय जर करत असाल तर व्यवसायामध्ये जास्तीचं भांडवल गुंतवायचं आहे. गोल्स व्यक्तीनुसार, त्याच्या व्यवसायानुसार, नोकरीनुसार बदलतात, पण निकष मात्र प्रत्येकाने ठरवलेले असले पाहिजेत. त्यामुळे प्रत्येक गोलसाठी लागणारी रक्कम साठवण्यासाठी आवश्यक असलेला अवधी किंवा वेळ हा माणसानुसार बदलत जातो. आता एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा गोल सेटिंग करताना लक्षात घ्यायलाच पाहिजे, तो म्हणजे गेन्स फ्रॉम द इन्व्हेस्टमेंट्स. म्हणजे मी कुठे कुठे पैसे गुंतवलेले आहेत. तुम्हाला सगळ्यांना एक कन्सेप्ट माहिती आहे, नो रिस्क नो गेन. जिथे रिस्क जास्त असते तिथे गेन जास्त असतो, जिथे रिस्क कमी असते तिथे गेन म्हणजे फायदा कमी असतो. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी लोक पैसे गुंतवतात, तर कुठल्या गुंतवणुकीतून मला किती पैसे मिळतील ह्याचा एक अंदाज बांधलेला असतो, तो आडाखा असतो. तो काही नेहमी 100% बरोबर येतो असं नाही. त्यामुळे गेन्स फ्रॉम इन्व्हेस्टमेंट हे काही नक्की नसतात, ते थोडे कमी जास्त होतात. त्याचा अंदाज घेऊन सगळी गणितं मांडायला लागतात. मग आता हे सगळं गोल सेटिंग करताना कुठले विशेष मुद्दे अजून लक्षात घ्यायला हवेत, तर नोकरी करणारे आणि व्यावसायिक यांचं गोल सेटिंग पूर्णपणे वेगळं असतं. आता बऱ्याच कॅटेगरी आपल्याला समाजामध्ये दिसतात की समजा पत्नी नोकरीमध्ये असेल आणि पती व्यावसायिक असेल तर दोघांचं मिळून गोल सेटिंग वेगळं असतं. कधी कधी दोघंही व्यवसायात असतात किंवा दोघेही समजा प्रोफेशनमध्ये असतात किंवा दोघेही नोकरीमध्ये असतात, दोघेही निवृत्त असतात. वेगवेगळी कॉम्बिनेशन्स आहेत किंवा एकच व्यक्ती घरातली नोकरी करत असते. काही काही लोक नोकरीत पण असतात, व्यवसायात पण असतात, त्यांचे उत्पन्नाचे स्रोत 3, 4, 5 पण असू शकतात. मग त्यांची गोल्स वेगळी असतात. त्यामुळे एकाच ठिकाणी गुंतवणूक करू नये हा गुंतवणुकीचा आत्मा जरी असला तरी गोल सेटिंग करताना हेही लक्षात घ्यावं लागतं की अनेक गोल्स आहेत, पैशांचे स्रोत पण अनेक आहेत, तर गुंतवणुकीचे मार्गसुद्धा वेगवेगळे असले पाहिजेत. नंतर समजा पती आणि पत्नी दोन्हीही उत्पन्न मिळवत असतील तर पुढे जाऊन ती गोल्स कुठे जाणार आहेत किंवा एक्झॅक्टली गोल सेटिंग कसं असणार आहे याचा सिस्टमॅटिकली विचार करायला पाहिजे. नंतर भरपूर पेन्शन एकाला किंवा दोघांना मिळणार आहे का. पेन्शन ज्यांना मिळते त्यांना टेन्शन कमी असतं, कारण त्यांना माहिती असतं दर महिन्याला ठराविक तारखेला मला पेन्शन मिळणार आहे. तरीसुद्धा तिथे गोल सेटिंग हे करावंच लागतं. काही व्यक्तींना प्रॉपर्टीतनं भाडं मिळतं, मोठ्या प्रमाणावरती भाडं मिळत असतं. त्यामुळे त्यांची एक वेगळी सोय असते की काही नाही झालं तरी मला माझ्या प्रॉपर्टीतनं भाडं मिळणार आहे. काहींना शेतीचं उत्पन्न मिळतं, त्यांची गावाकडे बरीच शेती असते, त्यात त्यांचं हक्क असतो, त्यांना रेग्युलर उत्पन्न मिळत असतं. मग त्या ठिकाणी परत गोल सेटिंग बदलतं. व्यक्तीला अपत्य किती आहेत, 1 आहे का, 2 आहेत का, ते करिअर ओरिएंटेड आहेत का, त्यांना फॉरेनला जायचं आहे का, त्यांना कुठल्या प्रकारचं शिक्षण घ्यायचं आहे, त्यांना एकंदरीत शिक्षणाकरता किती खर्च येईल, त्यानुसार सुद्धा गोल सेटिंग बदलतं. राहणीमान कसं आहे हा मुद्दासुद्धा महत्त्वाचा आहे. काही लोक पैसे खूप मिळवतात पण ते जगतच नाहीत.
ते खर्चच करत नाहीत आणि काही लोक मिळवतात, त्याच्या आसपास त्यांचा खर्च असतो, म्हणजे शिल्लक काहीच राहत नाही. तर वेगवेगळ्या स्वभावाचे वेगवेगळे लोक समाजामध्ये असतात, पण गोल सेटिंग करताना त्यांना कॉमन मुद्दे लक्षात घ्यावे लागतात. नंतर मुलांच्या शिक्षणासाठी आणि विवाहासाठी किती खर्च येईल. शिक्षणाचा खर्च महत्त्वाचा आहे, तरीसुद्धा नैतिक जबाबदारी म्हणून म्हणा किंवा पैसे आहेत म्हणून काही ना काही खर्च पालक मुलांच्या विवाहासाठी सुद्धा करतातच. त्यामुळे तोही मुद्दा महत्त्वाचा येतो. महिन्याला आज किती खर्च होतो, निवृत्तीनंतर किती खर्च असेल, त्याचा ताळमेळसुद्धा गोल सेटिंगमध्ये करावा लागतो. आणि आरोग्य विमा किती लाखांचा घेतलेला आहे हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. तर गोल सेटिंग ही संकल्पना समजून घेताना सगळ्यात पहिला मुद्दा महत्त्वाचा येतो, तो म्हणजे आज किती खर्च मी करतो, माझं उत्पन्न किती आहे, पुढच्या काळामध्ये माझं उत्पन्न किती असेल, कसं असेल आणि खर्च किती असतील, आणि रिटायरमेंट नंतर ह्या सगळ्या गोष्टींची माझी आर्थिक अवस्था कशी असेल, खर्च आणि उत्पन्नाचं गणित कसं असेल, याच्याबद्दल अगोदरच विचार करणं, गोल्स ठरवणं आणि त्या प्रकारे पैसे इन्व्हेस्ट करणं म्हणजे खऱ्या अर्थाने गोल सेटिंग. पण हे सगळं करत असताना सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर म्हणजे CFP या व्यक्तीचा सल्ला घेणं आवश्यक असतं. सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर हे या गोल सेटिंगमधले तज्ज्ञ असतात. स्वतः गोल सेटिंग करून काहीतरी गोंधळ करण्याचा प्रयत्न करू नये. CFPला त्याचं मानधन द्यावं आणि सिस्टमॅटिकली योग्य प्रकारे गोल सेटिंग करावं. तुमच्या सगळ्यांच्या फायनान्शियल गोल सेटिंग करता आणि ते अचीव करण्याकरता मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.